आपण माहितीच असणार आहे की सगळी प्रोसेस जी आहे ना ती सगळी ट्रॅक होती. जसं समजा 5:30चं टायमिंग दिलंय, समजा तुम्ही मी भरतोय 5:30चं टायमिंग आहे, 5:45ला जर यांनी टेंडर घेतलं, मी जर ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर तर ती संपूर्ण टेंडरिंग प्रोसेस ट्रॅक करायचे कायद्यात लीगल पॅटर्न आहे. त्याला डिक्लेरेशन करावं लागतं. त्यामुळे ते जे नियमाला बांधून असेल पुढे सगळे डेफिनेशन्स आहेत जे वाचूनच समजतील. पुढे जे काही गोष्टी समजायच्या ते सगळे याच्यात असतील. नंतर आपण काय स्पेसिफिकेशन अपेक्षित असणार आहे आपल्याला, तर तुम्हाला मागाशीच सांगितलं मी, आपण इथं मायवान अपेक्षित धरत नाही. ऑफर आली तर त्याच्यावरती निगोशिएट करू, पण इथे आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर आजच्या घडीला आपण धरून चालू. त्याच्यात स्ट्रक्चर कसं असणार आहे, फाउंडेशन कसं पाहिजे, आपल्याला एलिव्हेशन कसं, बांधकाम रेड ब्रिक मध्ये पाहिजे, सिपोरिक्स मध्ये पाहिजे, प्लास्टर कसं पाहिजे, विंडोज कुठल्या पाहिजेत, वॉटरप्रूफिंग कशा पद्धतीचं पाहिजे, प्लंबिंग कशी करून पाहिजे आपल्याला, त्याचे फिक्चर्स कसे, पेंट्स कुठले वापरायचे, इंटरनल पेंट कुठला, एक्सटर्नल पेंट कुठला, इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन्स कसे कुठले पॉईंट्स आपल्याला घरात अपेक्षित आहे, हे सगळं काही डिटेल लेवलला जायचं. परत साईट डेव्हलपमेंट मध्ये आपल्या साईटमध्ये आपल्याला काय काय बिल्डिंग सोडता, बिल्डिंग व्यतिरिक्त काय काय अपेक्षित आहे हे सगळं आपण लिहून देतो. परत जनरल अम्युनिटीज मध्ये आपल्याला काय काय अम्युनिटीज येतं, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या अम्युनिटीज नोट डाऊन होतो. त्याला हे सगळं वाचूनच तो आकडा भरायचा आहे, जे काय भरायचं आहे. म्हणजे ही सगळी बेसलाईन आहे, नुसतं एरिया टू एरिया ट्रान्झॅक्शन नाही, हे सगळं काही अंडर दिस कंडिशन आपल्याला हे ऑफर एक्सपेक्ट केलं. नंतर परत आपली लिव्हिंग रूम कशी असणार आहे, त्या लिव्हिंग रूम मध्ये काय काय गोष्टी अपेक्षित असणार आहे आपल्याला, आपली बेडरूम कशी असणार आहे, आपले किचन कसे असणार, किचनला एटरचा कोटा फ्रीज करायचा आहे, मला पॅरलल होता फ्रीज करायचा आहे, किंवा त्याला मार्गो ग्रेनाइट घ्यायचा आहे किंवा ब्लॅक ग्रेनाइट घ्यायचा आहे, हे सगळे स्पेसिफिकेशन घ्यायला आपण टाकून देणार. नंतर बाथरूमला सिरेमिक टाईल्स घ्यायच्या, पेट्रोफाईड टाईल्स घ्यायच्या, कसं करायचंय. परत मागे लिव्हिंग रूम गेली त्याच्यात मार्बल फ्लोरिंग जर घ्यायची झाली तर तसा जर शब्द टाकला तर तो खर्च पुढच्या पुढे जातो. त्या बेसवरच त्याला स्क्वेअर फूट फायनल करावे लागते. एक्झॅक्टली. आता तुम्ही जर फरशी विकत घेतली साधी विट्रिफाईड टाईल तर ती स्टँडर्ड कंपनीची घेतली तर ती 40 रुपयांनी भेटली. हे तुम्ही म्हटलं मला मार्बल फ्लोरिंग पाहिजे तर 380 ने जातो आहे पर स्क्वेअर. बघा ही गंमत पुढच्या पुढे गेली. कार्पेट एरिया म्हणजे जवळपास तुम्ही हँडओव्हर करता ते एरियाची त्याच्यामध्ये हा म्हणजे तुम्ही काय मागताय हे पण जरा रिझनेबल पाहिजे. तुम्ही जर का एक्स्ट्राऑर्डिनरी मागाल तो देईल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तुमची पर्सेंटेज कमी. मग आपले पॅसेजेस कसे पाहिजे, आपल्या एंट्रन्स लॉबीज, सर्व्हिस शाफ्ट कसे असतील वगैरे वगैरे ते सगळं. परत कुठले आपण ब्रँड्स, आपण सगळे ब्रँड्स हे करून टाकायचे, फ्रीज करून टाकायचे. तू सिमेंट कुठलं वापरायचे, तू स्टील कुठलं वापरायचे, तुला पण व्हाईट सिमेंट कुठलं वापरायचे, तुझ्या फेविकॉल म्हणजे ऍडेसिव्हचा ब्रँड सुद्धा तू इथे कुठला वापरायचा आहे, तू लॅमिनेट सुद्धा कुठल्या कंपनीचा घ्यायचा आहे, त्याच्या सगळ्याचं फ्रीज करूनच हे किंवा इक्विव्हॅलेंट म्हणजे ह्याच्याच लेवलचं. उद्या जेव्हा आपण एक्झिक्युशन स्टेजला जाऊ आणि जर का त्यांनी टाटाचं स्टील म्हटलं तर टाटा किंवा दुसरं त्यांनी लिहून दिलेलं असलं पाहिजे. टाटावर इक्विव्हॅलेंट तो जिंदालवरती नाही आला पाहिजे, कारण रेट डिफरन्स आहे. आपण समजा उद्या 154 150ला ऍग्री झालं, 150ला काय ऍग्री होणार आहे, हे सगळे पॅरामीटर्स वरती ऍग्री होणार आहे. उद्या आपण बिर्लाचं सिमेंट मुळे 150ला ऍग्री करतो, त्यांनी उद्या बांगलाचं सिमेंट आणलं आणि म्हटलं नाही 53 ग्रेड वापरतोय मी, ग्रेड मध्ये कॉम्प्रोमाइज नाही. तुला बिर्ला A1 सांगितलं तू बिर्ला A1च वापरायचं, तू बांगला घेऊन चालणार नाही आम्हाला. हे कॉम्प्रोमाइजेस आपण करणार नाही. आरएमसीचं सुद्धा जे काही मॅन्डेटरी टेस्टिंग आहेत ते टेस्टिंग रिपोर्ट्स कसे पाहिजेत, ह्याचीही पुढे सॅम्पलिंग कशी केली पाहिजे त्याचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याला फार आपली केबल वायर कुठली वापरली पाहिजे ते सुद्धा याच्यात आपण टाकून दिलेले. पाईप्स, प्लंबिंग, फिटिंग, तू UPVC वापरणार, PVC वापरणार, CPVC वापरणार, तर कुठल्या कंपनीचे त्याच्यात जे CI कास्ट आयनचे वापरणार तर ते कसे कुठल्या ह्याच्यात जाता येऊ शकतं तुला, तू ह्याच्यातच फिरायचं, ह्याच्या बाहेर नाही जायचं, असं आपण त्याला बांधून घेतो. नंतर फायर फायटिंगचे सुद्धा इक्विपमेंट स्टँडर्ड कंपनीचेच, नाहीतर काही दिवसांनी आग लागल्यावरती ते इक्विपमेंट वापरण्याजोगे नसतात. अशी काही ठिकाणी सिरियस
कॉमन सेन्स ना. फायरच्या कंपनीला फक्त एनओसी साठी दाखवून देऊ फायर ऑडिट साठी, तसं करायचं नाहीये. आपल्याला ते वापरता आलं पाहिजे. ऑपरेट करूनच हँडओव्हर घेतो आपण. ते सगळं ऑपरेट करून बघतो मग हँडओव्हर घेतो. नंतर आपली पार्किंग सिस्टीम आपण कशी अपेक्षित आहे, आपण स्टॅक पार्किंगला अजिबात, एवढा मोठा कॅम्पस आहे आपण स्टॅक पार्किंग याच्यात नकोच आहे. डिपेंडंट पार्किंग जर घेतलं तर आपला तोटा आयुष्यभर, त्याचं मेंटेनन्स भरतानाच तोटा आहे. तू जर करू शकतो तिथं पोडियम लेवल पार्किंग करायचे, कशी पार्किंग करायची, लिफ्ट कुठल्या प्रोव्हाइड करायच्या. आम्हाला स्ट्रेचर लिफ्ट लागणार आहे, जेणेकरून का उद्या एखादं पेशंट जरी न्यायची वेळ आली तरी ते सुखरूप घेऊन जाता येईल, काही प्रॉब्लेम नाही येणार. म्हणून मोठमोठे लिफ्ट पाहिजे. नंतर इथे जरी काही गोष्टी कायद्याने बांधील जरी नसतील त्याला, तरी आपण मागून बघू शकतो की इथं जर का सिवेज ट्रीटमेंट प्लांट मागितला किंवा वेस्ट सेग्रिगेशन प्लांट मागितला, तर हे सगळं काही आपण इन टर्म्स ऑफ कॉस्ट विचार करून करायचं. हे सगळं मागायचं. रिफ्युजी एरिया किती पर्सेंट, किती फ्लॅट मागे किती एरिया जोडावा? कसं असतं, रिफ्युजी एरियाचं कॅल्क्युलेशन असं आहे की 150 स्क्वेअर फीट और 15 स्क्वेअर मीटर म्हणजे तो तुम्हाला एका फ्लोर प्लेनवरती सोडावा लागतो. आणि ज्याच्यात का 2 रेफ्युजी एरियामध्ये 100 मीटरचा डिस्टन्स, वॉकिंग डिस्टन्स जो आहे ना, वॉकेबल डिस्टन्स, म्हणजे आग लागली असं म्हणजे जरा इमॅजिन करा, आग लागली आणि तुम्हाला पळायचं, तुम्ही श्वास रोखून म्हणजे त्या धुरात जास्तीत जास्त 100 मीटर पळू शकता, अशी त्यांनी डेफिनेशन काढली. मग 2 रेफ्युज प्लॅन केलेले, मग तशी प्लॅनिंग होती. असं म्हणजे जरा जस्ट एक हायपोथेटिकल म्हणतोय, एकच बिल्डिंग बांधली तुम्ही अख्ख्या प्रेमाइस मध्ये, कनेक्टेड एकच बिल्डिंग बांधली तुम्ही. त्यांनी वेगवेगळ्या बिल्डिंग बांधण्याऐवजी कनेक्टेड असं रेल्वेचं करिश्मा आहे, एक्झॅक्ट करिश्मा कनेक्टेड, फक्त मध्ये ओपन स्पेस ठेवली आणि याची चक्र गोल बिल्डिंग बांधली. तर त्याला ती बिल्डिंग जरी कनेक्टेड असेल तरी त्याला एव्हरी 100 स्क्वेअर 100 मीटरवरती ते रेफ्युज एरिया द्यावे लागणार. कारण माणसं बाहेर रेस्क्यू करण्याचे ऑपरेशन नीट झालं पाहिजे, डिस्ट्रीब्युटेड ठेवावं लागतं. त्याला कंडिशन आहे. हो हो, सगळे पॅरामीटर्स येतात, बांधून घेतलं. मग आता आपल्याला आपला प्लॉट एरिया जे काही आपण देतोय तो योग्य प्लॉट एरिया पकडतोय का, आपण दिलेला कार्पेट एरिया. आता ही इथून त्याच्याकडून मागवलेली ऑफर असते की काय काय ऑफर मागवतोय आपण, मग आपला बेस एरिया काय पकडतोय ते खूप महत्वाचं असतं. मग आपला कार्पेट एरिया किती पकडतोय, आपल्या प्लॉट एरिया किती पकडतोय, त्याच्यामध्ये किती वाढवून एरिया देणार आहे तो टक्का त्यांनी लिहून द्यायचा असतो. परत आपल्याला जे एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा त्याचा रेट सुद्धा यातच मागून घेतो. एखाद्याला जर विकायचा असेल, इथून निघून जायचंय बाबा, त्याचा रेट किती तो पण ह्याच्यात टाकून घेतो. उद्या पार्किंग टू पर मेंबर किती देणार तेही ह्या टेंडरमध्ये टाकून घेतो. मग काय बेटरमेंट चार्जेस, कॉर्पस फंड, सिक्युरिटी डिपॉझिट्स, रेंट किती देणार, परत उद्या शिफ्टिंगचे चार्जेस किती देणार, जे काय आपण खर्च बघितले ते सगळं इथे विचारून घेतो की तू किती देणार, हे सगळं काही त्याच्यात टाकून देतो. ब्रोकरेज सुद्धा अपेक्षित धरतो. परत रजिस्ट्रेशन लिव्ह अँड लायसन्स जे पहिलं आपलं ते पण त्याच्याकडून अपेक्षित धरतो. वाढणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा तूच भरायची, हे आपण त्यात टाकून दिलेले आहे टेंडरमध्ये, ते त्यांनी भरायचे. परत जे काही टेक्निकल पर्सन डिप्लॉय होतील. मला एक विचारायचं, आपण ते पार्किंगच्या विषयावर की असा काही नॉर्म्स आहे का कॉर्पोरेशनचा किंवा गव्हर्नमेंटचा की एवढ्या स्क्वेअर तुमच्या पुढे फ्लॅट असेल तर एक नाही 2 कार पार्किंग? हो आहे का, ते जरा सांगा. आता कसं आहे, कार पार्किंगचे नियम असे आहेत की कार पार्किंग आहे ना तुमच्या फ्लॅट एरियावरती डिपेंड असतं. छोटा फ्लॅट एरिया म्हणजे 40 स्क्वेअर फुटाचा जो फ्लॅट एरिया असेल, म्हणजे 400 स्क्वेअर फुटाचा जो फ्लॅट असेल, नवीन घर, नवीनच बोलतो मी, बनल्यानंतर, जुना नाही, बनल्यानंतर तुम्ही असं जरा 1200चा एरिया झाला, तुम्ही 3 छोटे छोटे करून टाकले तर कायदा काय सांगतो, 400 स्क्वेअर फुटाला 2 400 स्क्वेअर फुटामध्ये 1 कार पार्किंगची अपेक्षा आहे कायद्याने. दोन मागे, तो जर 600 गेला मग त्याला 1 पडतो. अच्छा, म्हणजे एक सिंगल 600चा असेल तर मॅन्डेटरी 1 करा त्याच्यात, पण 400चे 2 त्यांनी काढले तर त्याला एकच आणि 1200 जे काय आपल्याला 400-600 तुम्ही आता उदाहरणार्थ असं समजा आपण 1300 स्क्वेअर फुटचा फ्लॅट मिळाला, बरोबर, म्हणजे तुम्ही 750 केलं तर मला 2 कार पार्किंग अपेक्षित आहे. पण आता तो किती प्रपोज करतो, कसं आहे माहितीये का, कायद्याने त्याला कसं आहे, मेट्रो स्टेशन असल्यामुळे त्याला कायद्याने 50% डिस्काउंट देईल कार पार्किंग मध्ये. कन्सेशन कंपल्सरी जास्तीत पार्किंग मागितलं तर फ्लॅट रेट प्रमाणे पैसे लागतात. नाही ते नाही, मध्ये बदल लागतात.
आता समजा इथे असं गृहीत धरू की उद्या 700 युनिट्स झाले आणि 700 युनिट्सनी कायद्याप्रमाणे ओपन याच्यात एक साधा आहे त्याच्यात 1000 पार्किंग अपेक्षित आहे कायद्याने. पण मेट्रोचा नियम काय सांगतो की तुम्ही मेट्रो स्टेशनच्या जवळ आहात, तुम्ही टीओडी मध्ये येता, तुम्ही आमची मेट्रो वापरली पाहिजे. मग डायरेक्ट त्यांनी काय केलं, पार्किंगच कमी करून टाकली, तुम्ही 500च पार्किंग करायची. म्हणजे ह्यानी काय तुमच्याकडे पार्किंगची जागाच कमी भरायची जेणेकरून आमचं मेट्रो सक्सेस होईल. कार घेऊ नका आमचं मेट्रो. हा, कार घेऊ नका तुम्ही. तुम्हाला आणि जर त्यांनी 500च्या वर एक मोबाईल बोलतोय मी 500 तर 550 जरी पार्किंग काढलं ना तर वरच्या 50 पार्किंगचं FSI मध्ये घ्यायचं. पे नाही, FSI मध्ये घ्यायचंय. म्हणजे खोली बांधायला जितका FSI आहे ना त्याच्यात ते पार्किंग टाकायचे. ही गंमत आहे. म्हणजे तुम्ही असं जो विचार करता ना टीओडी झोन मध्ये एरिया खूप वाढवून भेटतोय त्याच्यात पार्किंगला बोंब होऊन जाते. म्हणून जे तुम्ही म्हटले ना की पर फ्लॅट 2 हे पूर्णपणे डिझाईनवर डिपेंड असते. कंपल्शन आपल्याला राहणार नाही, टीओडी घ्यायचं पाहिजे नाही. एवढी नाही घेतली नाही, मग प्रोजेक्ट एक्सचेंज ओपन करून 60% 60-70 पर्यंत येऊन लागते. म्हणजे पार्किंग साठी तुम्ही फ्लॅट सोडणार, पार्किंगला बाजू देणार ना फ्लॅट ओपन स्पेसेस निघतील त्याच्यात करू शकतो बेटर, तो विषय आहे. ते पण मी मगाशी विचारतो एवढं कन्स्ट्रक्शन करून आपली रेंज त्याच्यामध्ये आपण हे पण घेतलं होतं की बाबा एव्हरी इयरचे इन्क्रीमेंट हो 10% इन्क्रीमेंट फक्त हो त्याला मल्टिप्लायर लावलेलं हो 10% इन्क्रीमेंटचा मल्टिप्लायर आहे. मग असं करत करत आपल्याला सगळं त्याच्याबद्दल विचारून घ्यायचं. मग त्याचे पॅटर्न्स पण विचारून घेतो की तू इथे 80-20 करतोय, 60-40 करतोय, 90-10 करतोय, 70 करतोय, तुझं काय पॅटर्न असणार आहे त्याच्यावरून मग आपल्याला कॅल्क्युलेट करायला सोपं झालं की असं म्हणत धरून 90-10 वाला आहे त्यांनी 100% ऑफर दिली आणि 60-40 वाला त्यांनी पण 100% ऑफर दिली. आणि मग तू 60-40 करतोय समजा तू 100च म्हणतोय म्हणजे बॅलन्स होणार नाहीये ना. हे जे सगळे पॉईंट्स आहेत आपल्याला निगोशिएबल आहे. याची आपल्याला एक लिस्ट तयार आहे. इच अँड एव्हरीथिंग आपल्याला निगोशिएट करावं लागेल. करणार ना, पण ते कोणाशी करणार? टॉप 5 जे टॉप 3 त्यांच्याशी निगोशिएट करणार. मग बँक लिस्ट आपल्याकडे रेडी पाहिजे. तेच ना, म्हणजे आपण मगाशी मी म्हणतो ना की ते त्याचे दोन्ही पॅरामीटर बघून त्याला मार्किंग किती येणार ठिकाणची पॉईंट लिस्टिंग होईल, रेटचं लिस्टिंग असं नाही करता येणार. कारण रेट आज आहे ते उद्या असेल रेटचं नाही, निगोशिएट सगळे पॅरामीटर्स ऑटोमॅटिक चेंज होणार. टेंडरमध्ये सगळे पडले. मग तू बँक गॅरंटी किती देणार? तू आमची कंडिशन अशी की आमचं P-AAA केल्याशिवाय म्हणजे सगळे फ्लॅट फ्रीज केल्याशिवाय आम्ही मेंटेन नाही करणार. फुल पोटेन्शियलचा फ्लॅट परत बिझनेस मध्ये किती वर्ष वगैरे वगैरे हे बेसिक्स विचारून सगळं काही आपण त्याच्याकडून हे मागून घेतो. ह्याच्या उपर तुम्हाला काय वाटलं की अजूनही मागवायचे फायनान्शियल सुद्धा मागवलेले असतात. तुझं फायनान्शियल अनालिसिस होतं, सगळं काही मागून आपण त्याचा एक कंपॅरेटिव्ह चार्ट बनवतो आणि मग तुम्हाला प्रेझेंट करतो की कोण किती आपल्याला बेनिफिट ट्रान्सफर करतो. मगाशी जे प्रश्न होता ना युनिफाईड डिस्ट्रीब्यूटच्या याच्यानुसार 80 स्क्वेअर मीटरचा जर फ्लॅट असेल तर 0.5 कार पार्किंग, 2 टू व्हीलर पार्किंग. 80 ते 150 पर्यंत असेल तर 1 कार पार्किंग, 3 टू व्हीलर पार्किंग. आणि 150च्या वर जर स्क्वेअर मीटर समजा 150च्या वर जर असेल 2 कार पार्किंग आणि 3 टू व्हीलर पार्किंग. हा नॉर्म आहे ॲक्च्युली. आणि त्याचे जे साईजेस त्याच्यानुसार त्या स्क्वेअर फुटला तेवढा जो आपला जो येतो तेवढा तर तिथे कंपल्सरी ठेवावाच लागला. 850 फुटाच्या पुढे गेलं तरच त्याला एक पार्किंग. बाकी दुसरे एक प्रश्न आहे 700 फुटाच्या पॅनला पार्किंग. तेच म्हटलं तुकडे केले तर नाही मग यामध्ये आपण हा जो पॉईंट झाला आपला जे ओनर राहतील आणि ते काढतात तिथेच परत धरून चालतोय. कारण हा आता थोड्या वर्षातच कदाचित खूप मोठा विषय होणार आहे सगळ्या मेट्रो सिटीजमध्ये की कार आणि कार पार्क. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं इनिशियल जेव्हा प्रोजेक्ट लॉन्च होतो सुरू होतो आणि हँडओव्हर होतो तोवर छानपैकी एक व्हिजिटर पार्किंग नावाची कन्सेप्ट असते. नंतर अशी एक सिच्युएशन येते की आतमध्ये राहणाऱ्या लोकांनाच कार पार्क मिळत नाही. त्यामुळे व्हिजिटर पार्किंग
हे ओनर पार्किंग मध्ये लॉटरी सिस्टीमनी किंवा काहीतरी यांनी रेंटेड वगैरे ते करतात. ठीक आहे, हे सरसकट चाललेलं प्रकार. तर आपल्याला याच्यावर काही सोल्युशन बघता येईल का ऍज ए कन्सल्टन्सी EMC म्हणून पण आणि फ्रॉम बिल्डर ऑल्सो. PMC म्हणून आम्ही कन्सल्ट त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही, कारण कायदेशीर मार्ग आहे आणि असं कोणी केलं सोसायटी आणि कोणी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन टाकली सोसायटीचे पदाधिकारी भाषण 200. कारण याच्यामध्ये व्हिजिटर पार्किंगचा सेपरेट नॉर्म त्यांनी दिलेला आहे. नाही मी तेच म्हणतोय म्हणजे व्हिजिटर पार्किंग व्हिजिटर म्हणूनच ठेवायला पाहिजे. नाही बरोबर आहे, पण त्याला आपण काही सोय करू शकतो का? कारण 700 लोकांची जर सोसायटी झाली फ्लॅट्सची, आपण म्हणतो एक रफ कॅल्क्युलेशनला ऑन एन एव्हरेज 10% लोकांकडे जरी व्हिजिटर आले तर 70 कार पार्क करायला माझ्याकडे मिनिमम जागा पाहिजे ऑन एन एव्हरेज. ओपन स्पेस जास्तीत जास्त किती प्लेस त्याचा नॉर्म असा आहे, तुम्हाला एकंदर फ्लॅटच्या हिशोबाने 100 गाड्या मार्गात घरी लागतात, त्याच्यावरती 10% म्हणजे 10% तुम्हाला पार्किंग पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त आलं तरी बाहेर किंवा सोसायटीशी जोडणं व्हिजिटर आहे आपले जाणार त्यांना तुम्ही आत पार्किंग द्यायला पाहिजे. तुमच्याकडे व्हिजिटर आले म्हणून तुम्ही त्याकडे रस्त्यावर पाठवल्या तरी कॉर्पोरेशन तुमच्यावर सोसायटीवर आता कारवाई झाली. हे जे पूर्वी सोसायटीचं हे झालं व्हिजिटर्स पार्किंग नॉट अलाउड, हे मुंबई हाणून पाडलं लोकांनी. पोलीस लोकांना त्याने कॉर्पोरेशनच्या डेप्युटी कमिशनरला कॉर्पोरेशनच्या डेप्युटी कमिशनरला गाडी पार्क करून दिली. त्यांनी तिथले जागेवर पोलीस कंप्लेंट केली, पोलीस बोलून घेतले तर सोसायटीचे पदाधिकारी 3 जेलमध्ये टाकले. त्यातला एक सरकारी होतं त्यांनी कायम सोडून दिली. हे सगळं आहे, पण ह्याचं PMC काय करणार? नाही म्हणजे तुमच्याकडनं सजेशन काय तर त्याच्यावर आपण सोल्युशन म्हणू, म्हणजे हाऊ वी कॅन अकोमोडेट मॅक्झिमम व्हिजिटर विदिन प्रिमायसेस, की जेणेकरून आज मी 10%चं जे रूल किंवा काय आपण म्हणू की त्यांनी पार्किंग दिलं, आता ऑन फेस्टिवल डे असं होतं की ते 10% पण पुरत नाही. तर असं काही तुम्हाला त्यांना आतच घेणं अपेक्षित आहे. हा पण आता आम्ही आज व्हिजिटर होत आम्ही आणलं का गाड्या? आताची सिच्युएशन वेगळी आहे. बाहेरच ठेवा पहिले एका सुधी झाला. सिच्युएशन वेगळी हे तुमचा प्रश्न अगदी ज्वलंत आहे. असेल तरच मिळणार. मुंबईमध्ये आता पार्किंगसाठी पार्किंग आहे. भरल्यानंतर आलेल्या व्हिजिटरला बाहेरच पार्किंग करायचं. तर पुढे काय इन्स्ट्रक्शन असतील बिल्डरला ते सगळे वाचण्यासारखे. म्हणजे तुम्ही टेंडर 2 सिस्टीम मधून भरून दिलं पाहिजे, टेक्निकल आणि कमर्शियल बिल, फायनान्शियल बिल. तर ती कशी असावी, काय असावी, काय काय त्याच्यात असावं, हे सगळं आपण त्याच्यात टाकून देतो. की त्यांनी अपेक्षित तर तसंच असतं की त्यांनी भरून द्यावं, पण एखाद्या डेव्हलपरनी नाही 2 सिस्टीम मध्ये केलं किंवा आपण त्याची ऑफर तरी ओपन करतो, त्याला डिस्क्वालिफाय करायचं कारण तो आपला कॉल असतो. त्यामुळे आपण ऍक्सेप्टन्स ऑफ टेंडर कसं असतं काय ते बघतो. नंतर रिजेक्शन पण आपल्याकडे कुणीही आला आणि आपल्याला त्याचं काय पटलं नाही तर आपण ते रिजेक्टही करू शकतो. या सगळ्या गोष्टी याच्यात टाकून दिल्या जातात. सगळे टर्म्स काय काय आपण टेंडरिंग साठी काय काय SOP फॉलो करणार आहे त्याचं सगळं काही आपण इथून पुढे दिलेलं आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय लावणार आहे तो सगळं काही या चॅप्टर मध्ये असणार आहे की असं असलं गरजेचंच आहे तर तू जाऊन एलिजिबल. नंतर त्यांनी काही प्रोफॉर्मा भरून द्यायचे, त्याच्याकडे त्याच्या कंपनीची माहिती भरून द्यायची, त्याचे सगळे फायनान्शियल्स भरून द्यायचे. नंतर त्याच्याकडे त्याची जे कंटिन्युअस तो कोणाकोणाकडे काम करतो, मग त्याचे RCC कन्सल्टंट कोण आहेत, तर कन्सल्टंट त्याचे आर्किटेक्ट कोण आहेत, रेग्युलरली म्हणजे आपल्याला समजतं बाबा हा याच्यासोबत काम करतोय, एक रिनोड लोकांसोबत कन्सल्टंट सोबत काम करतोय. नंतर त्याच्याकडे आजपर्यंत आपल्या त्याचे प्रोजेक्ट कुठले कुठले झालेले त्याचा परफॉर्मा भरून मागवतो. नंतर त्याच्याकडे हार्ड कॉपी आपण घेणार ना, त्याचे काही डिटेल लिहिलेले हे सगळ्याची हार्ड कॉपी भरून येते. नंतर त्याच्याकडे काय टाकलं असेल तर त्याचा सपोर्टिव्ह डॉक्युमेंट तो तिथे जोडणार का फक्त तो सध्या तो भरून देणार हे आपलं काम असणार ते व्हेरीफाय करायचं. तो म्हणणार माझ्याकडे ही गोष्ट आहे. बॅलन्स शीट तो एकत्र लास्ट इयरची बॅलन्स शीटची डॉक्युमेंट देता येणार
मग त्याच्याकडे मशिनरी टूल्स अँड इक्विपमेंट टेस्टिंग इक्विपमेंट कुठले कुठले ते सगळं भरून मागवतो आपण. असं करत करत आपल्याला सगळं समजतं. पण नंतर त्याच्याकडून काही पत्र लिहून मागवतो की याच्यावरतीच मी बाइंडेड आहे सगळे आहे टेंडरला. नंतर काय काय कंडिशन्स आहेत ते आपण त्याच्याकडून घेतो. तीन कॅटेगरीमध्ये टेक्निकल, लीगल आणि फायनान्शियल हो, 3 टप्प्यात होणार. 3 टप्प्यात. ऑब्व्हियसली एवढं मोठं क्वांटम आहे तर त्याशिवाय आपण चालूच नाही शकत. तुम्ही फक्त टक्क्याच्या मागे पळाल नाही सगळं केव्हा होऊन जाईल. माझा एक प्रश्न आहे, फायनान्शियल वगैरेच्या आधी टेक्निकल आणि जनरल कंडिशन तुम्ही वाचून क्लिअर करणार आहात का? हो हो तसंच करायचंय. त्याच्याशिवाय अपेक्षित तसंच असणार आहे. त्याच्याशिवाय तसं करणार, तसं करणार. करायचं नाही. अगोदरची कम्प्लीट झालं तर पुढचं जाणार. आहे का नाही बघायचं. दिसली ऑडिट एनवलप ए आणि बी हां दिसली ऑडिट आणि त्यानंतर आपण त्याला एक म्हणून विचारतोय. वाचणार आहे. म्हणजे मग तो दोन when लाख we go 100 through- कोटी, पण माझा 50 कोटी आहे, मी नाही केलं. तो 1 लाख रुपये कशाला करतो? 3 लाख open. when we go through your document, you are going to check this. हे सगळं वाचण्याच्याच गोष्टी मी समजवण्यासारखं काही नाही. वाचल्याशिवाय डिसिशन करत नाही. आता कसं असतं की कुठल्याही गोष्टीचं काम वगैरे इन्शुरन्स असतं काय. इन्शुरन्स तर जर आपली सोसायटीतून जाते तर आपण पण इन्शुरन्स घेऊ शकतो का? आपल्याला काय असेल तर कसं आहे आपल्याला information आहे. आपल्याला काहीच नाही सोसायटी असं काही नाही आपल्याला. त्याचं जनरल काय काय कशा कशा नाही, आपण काय guarantee केलं पाहिजे? त्याच्यामध्ये सगळं त्याच्यात मी सांगतो बिल्डिंग प्रोसेसमध्ये किमान इन्शुरन्स म्हणून एक क्रायटेरिया टाकला जातो की बिल्डरच्या साईडनं. तर किमान इन्शुरन्सचे प्रोव्हिजन अशी असते की ज्यावेळेला हा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करतो 500 कोटीचा, तर त्यातले जे त्या बॉडीवरचे जे क्रिटिकल लोक आहेत की जी संपूर्ण त्यांचा बिझनेस ड्राईव्ह करतायत त्यांच्या अगेन्स्ट तो इन्शुरन्स असतो. तो प्रोजेक्टला अप्लाय केला जातो की जेणेकरून इनकेस समजा अनफॉर्च्युनेट इव्हेंट झाले बिल्डरच्या साईडला तर त्या प्रोजेक्टवर हॅम्पर होऊ नये म्हणून. तर प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती त्या प्रोजेक्टच्या कॉस्टलाच तो फक्त इन्शुरन्स जोडला जातो. एक्झॅक्ट केस झाली होती एबी भटांच्या केस सिनारीवर सरिता नगरी की ज्या वेळेला अनफॉर्च्युनेट काही इव्हेंट झाले प्रोजेक्ट दिले झाला तर तेव्हा त्यांच्याकडे काही इन्शुरन्सेस वगैरे होते त्याच्यातून ती सरिता नगरी कव्हर करता आली. ते जे आहे तर ते कसे तर ते जे आहे ते तसे इन्शुरन्सेस आपले किमान इन्शुरन्सच्या क्रायटेरियामध्ये त्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये ऑल नेसेसरी इन्शुरन्सेस विथ रिस्पेक्ट टू किमान, विथ रिस्पेक्ट टू द लेबर्स, विथ रिस्पेक्ट टू द एनी ॲक्सिडेंटल थिंग्स हे जे आहे यांची प्रोव्हिजन त्या टेंडरमध्ये त्यांना करायची आहे आणि त्याचे जे काही पेपर्स आहेत ते सोसायटीला सबमिट करतात. या गोष्टी त्याच्यात इन्कॉर्पोरेट क्लॉज म्हणून येणार आहे आपल्या स्टँडर्ड प्रोसिजर म्हणून सरकारने केलेलं आहे. हां माझ्या रेरामध्ये पण असेल असते अदरवाईज त्याला करायलाच लागेल. रेरामध्ये सुद्धा प्रोव्हिजन कुठलाही बिल्डर स्वतःची बाजारी वाढवण्यासाठी हे सगळं प्रयत्न करतो. इनफॅक्ट तो त्याच्या व्यतिरिक्त सोसायटीचे पदाधिकारी जे व्हिजिट करणार आहेत, आमच्याकडे कन्सल्टंट जे व्हिजिट करतात त्यांचा सुद्धा विमा काढतो. तो जनरल मध्ये काढतो. या 25 मधला कोणी आहे त्याला ठीक आहे, मी वाचायलाच पाठवतो. ठीक आहे.